पुष्टिवर्धनम उर्वारुण्येव बंधना मृत्युर्मोक्षीमामृता ऐसेच मरुद्गान उभे असती षड्वसु सन्निधतिष्ठति एकादश रुद्र एक चित्ती अनन्य भावे करोनिया। हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना असणाऱ्या मागील कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की रात्रीच्या कथेमध्ये महाराज असताना काय झालं, ही कथा महाराज असताना मुळामध्ये कशी आहे, शिवनकादिक ऋषी असताना त्या ठिकाणी शिवनकादिक ऋषींना असताना कथा सांगू लागले, झालेली कथा असताना त्या ठिकाणी सांगू लागले ना, तर या कथेमध्ये या अध्यायामध्ये महाराज असताना जे काही या पृथ्वीला असताना त्या ठिकाणी ऋषींना असताना जे काही दुःख होतं ना, ते दुःख असताना त्या ठिकाणी सांगण्यासाठी म्हणजेच असताना गारांना सांगण्यासाठी ऋषी मंडळी पृथ्वीहून असताना त्या ठिकाणी कैलासाला महाराज असताना शंकरापाशी असताना त्या ठिकाणी गेले। तुम्ही असताना सर्व कथाभाग महाराज असताना पहिला ऐकलेला आहे। त्या ठिकाणी असताना काय झालं, आधी असताना इंद्रापाशी गेले, इंद्र म्हणले नाही, मी असताना त्या आई महाराज असताना मही आणि बळीच्या असताना त्या ठिकाणी पत्न्यांना हर महाराज असताना गुंपून देतो, एवढी चाकरी मी त्यांची करतो, मी असताना त्या ठिकाणी मनी मल्लाला असताना मारू शकत नाही। पुन्हा महाराज असताना इंद्राच्या सांगण्यावरून विष्णूपाशी असताना गेले, विष्णूला विनंती केली, नाही म्हणले, विष्णू म्हणले हे काम माझ्याच्यानं सुद्धा असताना होणार नाही, या दोघांना मारण्यासाठी एकच असताना समर्थ आहे ना, तो म्हणजेच असणारा कैलासपती आमचे असणारे महादेव। म्हणून सर्व ऋषी असणारे इंद्र असणारा आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी कोण आमचे विष्णू परमात्मा असे सर्वजण असताना कुठे गेले, कैलासावरती महाराज असताना गेले। त्या ठिकाणी असताना त्या सभेमध्ये त्या असणाऱ्या आमच्या महादेवाच्या सभेमध्ये असताना गेली, सभेमध्ये असताना हे ऋषीगण असताना महादेवाची सभा असताना बघू लागले। काय बघू लागले महाराज असताना त्या ठिकाणी अष्टभैरव असताना त्या सभेमध्ये असताना तिष्ठत होते। मोठी असणारी सभा होती, सुंदर असणारी सभा होती ना, त्या सभेचं वर्णन असताना आमचे महाराज करू लागले। एकाक्षाचा स्वामी अपेव कुबेर उभा कर जोडून मनी अति भय मानून स्तविता हो ईश्वरा। महाराज असताना त्या ठिकाणी कोण होता, त्या सभेमध्ये धनाचा राजा असणारा, संपत्ती असणारी इतकी गडगंज असा कुबेर महाराज असताना हात जोडून होता, पण त्याच्या मनामध्ये सुद्धा एक भीती महाराज असताना त्या ठिकाणी होती। कोणती भीती होते, या दोन भावाभावाने इतकं महाराज असताना त्रास देताना यांना जरासं कळालं, कोणी होम करायला की महाराज असताना होम होऊ देत नव्हते, कोणी असताना त्या ठिकाणी दान धर्म करू लागला, चांगलं वागू लागला की त्याला दुःख महाराज असताना देत होते। म्हणून इथं त्या कुबेराच्या मनामध्ये सुद्धा असताना भीती होती, तो सुद्धा असताना त्या ठिकाणी भीत महाराज असताना तिथं उभा होता, हात असताना जोडून महादेवाकडे असताना त्या ठिकाणी बघू लागलेला आहे। तिलोत्तमा मेनका उत्तम रंभा मंजुळ घोष सुकेश परमा लावण्य रूपे करुणी संपन्न नृत्य कळा जाणत्या। महाराज असताना पुन्हा काय होतं, निलोत्तमा असणारी त्या ठिकाणी अप्सरा, रंभा, उर्वशी असणाऱ्या त्या ठिकाणी या सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी होत्या ना, कशासाठी होत्या महाराज असणाऱ्या त्या ठिकाणी, काय भाव असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांचा होता, सुंदर होत्या, कला असणाऱ्या येत होती ना, पण कशासाठी, त्या भगवंताला आपल्या अंगामध्ये जे काही महाराज असणाऱ्या कला आहे, आपल्या या शरीरामध्ये जे काही ज्ञान आहे याचा सद्उपयोग असणारा व्हावा आणि त्या भगवंताची आपल्या कलेतून महाराज असणारी सेवा व्हावी आणि त्या भगवंतांना आपल्याला असणारा त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा, म्हणून महाराज असणारे त्या ठिकाणी तिष्ठत होत्या। त्या भगवंतापाशी, त्या शंकरापाशी असणारं नृत्य काम महाराज असणारं करत होत्या आणि सुख देण्याचं कार्य महादेवाला या असणाऱ्या कोण महाराज असणाऱ्या अप्सरा करत होत्या म्हणतात। नारदादी ऋषी मंडळ समग्र अनन्य भावे तो समिती मग गुंशक किन्नर परम चांग कौशल्याने शिवतोषमिती। हो, महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की महाराज एकही असणारा या पृथ्वीवरती मनुष्य नाहीये, प्राणी नाहीये की त्याला असणारा एखादा विशेष गुण नाहीये। प्रत्येकाला असणारा असा एक विशेष गुण असतो की महाराज त्याचा असताना कोणी ना कोणीतरी नाव घेतं, कसा जरी असला तरी म्हणतात की महाराज तू असणारा वागाय जरी असा असला ना तरी गातो सुंदर। मग महाराज असताना इथं गुहम होता, इथं असणारे नारद मुनी असणारे त्या ठिकाणी होते, बरेचसे महाराज असणारे त्या ठिकाणी महाराज असणारे त्या ठिकाणी पटाईत म्हणजे असणारे आपल्या आपल्या कार्यामध्ये श्रेष्ठ होते ना,
ते सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी आमच्या शंकराची सेवा करण्यासाठी, त्या भगवंताची असणारी आराधना करण्यासाठी, त्या भगवंताची कृपा व्हावी म्हणून अस्त्र त्या ठिकाणी कुठं या सभेमध्ये हात जोडून अस्त्र त्या ठिकाणी उभे होते. आणि हे असणारे आलेले कोण महाराज अस्त्र ऋषी होते ना, हे ऋषी अस्त्र त्या ठिकाणी बघत होते. पूर्वे इंद्र कर जोडून सहस्त्र नेत्रे अवलोकित से जान अंतरी भय वाहून स्वहित आहे विश्वराते. महाराज अस्त्र हा अस्त्र इंद्र सुद्धा अस्त्र पूर्व दिशेला अस्त्र होता. याच्या सुद्धा मनामध्ये भीती महाराज अस्त्र त्या ठिकाणी होते. किती महाराज अस्त्र? 21 पद अस्त्र या इंद्राला. 21 पद, 21 पद या इंद्राला. 21 पदावरून आपल्या कार्यभाग हा अस्त्र इंद्र महाराज अस्त्र चालवतो. पण महाराज अस्त्र इथं काय करत होता? हात जोडून अस्त्र उभा होता. कशामुळं? याला सुद्धा त्रास होता, याला सुद्धा धाक होता, याला सुद्धा महाराज अस्त्र दुःख अस्त्र त्या ठिकाणी भेटत होतं. त्या राक्षसाच्या, त्या दैत्याच्या पत्न्याला हर करून देण्याची, पुन्हा महाराज अस्त्र त्यांना जे काय वस्त्र अस्त्र त्या ठिकाणी चांगले जे पाहिजे वाटत होतं ना, ते अस्त्र इंद्र पुरवत होता. असं काम इंद्राला होतं. इंद्राच्या वाटिकेमधले फुलं सुद्धा महाराज अस्त्र हा महिला आणि त्या ठिकाणी असणार कोण? हे दोघं भाऊ अस्त्र होत नव्हते महाराज अस्त्र. जे त्यांना मनाला वाटन ती अस्त्र त्या कुठून महाराज अस्त्र ऐरावत त्या अलकावती मधून अस्त्र उपटून झाडं आणत होते. पुन्हा आणखी वस्त्र महाराज अस्त्र त्या इंद्राकडून अस्त्र घेत होते. त्रास अस्त्र कुणाला इंद्राला देत होते ना, म्हणून अस्त्र आपलं सुद्धा हित भगवंत करतील. भगवंत अस्त्र आपल्यावर सुद्धा कृपा करतील. या दोघांना मारल्यानंतर आपला फायदा होईल म्हणून अस्त्र भगवंता पुढे अस्त्र हात जोडून दक्षिण दिशेला हा अस्त्र कोण? इंद्र महाराज अस्त्र उभा होता. अग्नि दिस कसे अग्निमूर्तिमंत आपुले दाहकत्व सोडी निश्चित सबे माझी आपली दिशा रक्षित तिष्ठता है निशिदिनी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अग्नी सुद्धा अस्त्र साक्षात रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी उभा होता. मनुष्याचं रूप अस्त्र त्यानं अस्त्र धारण केलं होतं. अग्नीचं किती तेज असतं, पण आपला दाहकता अस्त्र त्यानं सोडून दिलता. शीतल अस्त्र घालता आणि त्या ठिकाणी अस्त्र महादेवापुढे अस्त्र तो सुद्धा हात जोडून महाराज अस्त्र उभा होता म्हणतात. दक्षिण दिशा रक्षिता पूर्ण कुंतकासे अभिधान तो हातीचा दंड सोडून अनन्य भावे स्तविता. महाराज अस्त्र दक्षिण दिशेचा असणारा राजा कोण आहे? दक्षिण दिशेचा राजाचं अस्त्र कार्य कोणतं आहे? दक्षिण दिशेचा राजा असणारा यम आहे. यम सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी कुंतत होता. आपल्या हातीचा यमदंड महाराज अस्त्र त्यानं त्या ठिकाणी अस्त्र ठेवून दिला. आणि आमच्या शंकराच्या सभेमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करत होता? त्या हात जोडून अस्त्र उभा होता. का होता? यम अस्त्र सर्व जगाला नियंता अस्त्र यम आहे. पण या दोघा भावानं महाराज अस्त्र यमाला सुद्धा अस्त्र कोण्याच कामामध्ये अस्त्र ठेवलं नव्हतं. का? तर या दैत्याच्या राज्यामध्ये राहत होते पृथ्वीवरती, पण महाराज सर्वीकडे राज्य अस्त्र या दोघांचंच अस्त्र त्या ठिकाणी होतं. यमाला इतका धाक होता महाराज की त्यांच्या म्हणण्याशिवाय कोणाचा प्राणही जात नव्हता. एवढा अस्त्र त्रास हे मणी आणि मल्ल महाराज अस्त्र त्या ठिकाणी देत होते. म्हणून यानं अस्त्र तो दंड यमदंड अस्त्र ठेवला. आणि आमच्या अस्त्र शंकराच्या सभेमध्ये आपल्या दक्षिण दिशेला अस्त्र हात जोडून उभा त्या ठिकाणी होता. नैऋत्य दिशेचा स्वामी असता नैऋत्य नामे प्रतापवंता अग्नि खड्ग हाती घेऊन मिरवीत अनन्य भावे स्तविता. महाराज अस्त्र त्या ठिकाणी नैऋत्य दिशेचा असणारा नैऋत्य याच्यापाशी अस्त्र आपलं देदीप्यमान अस्त्र खड्ग महाराज अस्त्र होतं. याचं सुद्धा सामर्थ्य अस्त्र आगाध त्या ठिकाणी होतं. पण आमच्या अस्त्र शिवशंकराच्या सभेमध्ये हात जोडून महाराज अस्त्र तिष्ठत अस्त्र त्या ठिकाणी उभा हा नैऋत्य दिशेचा अस्त्र नैऋत्य राहत होता म्हणतात. पश्चिम दिशेचा वरून हाती पाशायुध घेऊन शिव ब्रह्म संकेत खून अवलोकित सर्वदा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी नैऋत्य दिशेचा अस्त्र त्या ठिकाणी कोण? वरुण महाराज अस्त्र त्या ठिकाणी. हा वरुण महाराज अस्त्र साधा नाही. पंच प्राणाला अस्त्र चालवणारा असणारा हा वरुण आहे. हा वरुण पास महाराज अस्त्र साधा नाही. सर्व जणांना महाराज अस्त्र वरुण पाशानं अस्त्र बांधलेले. फक्त वरुण पाशामध्ये एकच आमचा अस्त्र बाबा बांधला जात नाही. कोणता? हनुमंत महाराज अस्त्र. ते सुद्धा अस्त्र कोणत? आमच्या अस्त्र शंकराचा अस्त्र महादेवाचा अवतार आहे.
आमच्या हनुमंताला वरून पास बांधू शकत नाही का? तर महाराजास्त्र रामानं अस्त्र सांगितलेले, हनुमंता तुझं ना बांधली वरून पास, तुझं ना बांधली यम पास. कोणत्याच पाशामध्ये आमच्या हनुमंतास्त्र त्या ठिकाणी बांधल्या जात नाहीत. तसा हा वरून पास महाराजास्त्र सर्व जन्माला मनुष्य आला तेव्हापासून वरून पाशाच्या अधीन अस्त्र त्या ठिकाणी राहतो. वरून पासानं अस्त्र त्या ठिकाणी जसं जसा खिचल्या जाईल ना महाराज, तशा तशा अस्त्र गालावरती सुरकुट्या पडतात महाराज. हातपायाचं अस्त्र कातडं ढिल्लं अस्त्र त्या ठिकाणी होतं. आमच्या हनुमंताचं तसं नाही महाराज. वरून पास अस्त्र त्या ठिकाणी हनुमंताला बांधूच शकत नाही. तो वरून पास सर्व जगाला अस्त्र बांधतो. पण त्या ठिकाणी अस्त्र तिष्ठत आमच्या महादेवाच्या अस्त्र त्या सभेमध्ये तिष्ठत अस्त्र उभा होता, हात अस्त्र जोडून उभा होता. आणि कोण आमच्या अस्त्र ते ऋषीश्वर अस्त्र त्या ठिकाणी या शंकराची महादेवाची सभा अस्त्र कैलासावरती महाराज अस्त्र पाहत होते. सूर्यमूर्तिमंत येऊन आपले तेज शांत करून सदे माझी कर जोडून परम आदरे स्तविता है. महाराज अस्त्र तिथं सूर्य अस्त्र सर्व जगाला प्रकाश देणारा सूर्य महाराज अस्त्र 40-45 डिग्रीवरती अस्त्र तापमान गेलं ना महाराज अस्त्र ऑटोमॅटिक अस्त्र उभारवा महाराज अस्त्र लागतो. पण आपला 10 जे काही महाराज अस्त्र ती शक्ती आहे, जे काही तेज आहे ना सर्व तेज अस्त्र सोडून दिलं आणि तिष्ठत त्या अस्त्र आमच्या शिवशंकराच्या सभेमध्ये महाराज अस्त्र हात जोडून कोण सूर्यदेव सुद्धा अस्त्र साक्षात उभे होते म्हणतात. ऐसा चंद्रमूर्तिमंत जाण मात्रे शिवमस्तकी राहून आपले चातुर्याते करुण शिवलिंगीला देतो शबी. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो ना, याच्यासाठी सांगत असतो महाराज की आपल्यामध्ये जे गुण आहे ना त्या गुणानं अस्त्र भगवंताची सेवा करा, त्या गुणानं अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची आराधना करा, संतुष्ट असणारा त्या ठिकाणी भगवंताला करा. त्या देवाची सेवा केल्यानंतर सुख अस्त्र त्या ठिकाणी मिळतो. महाराज एवढा चंद्र अस्त्र शीतल आहे, किती असते शीतलता महाराज अस्त्र त्याच्यापाशी त्यानं गर्व केला का? महाराज अस्त्र गर्व केला नाही. आणि त्या ठिकाणी आमच्या कुठं या शिवसभेमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी अर्धचंद्र रूपाने अस्त्र आपली पूर्ण कळा अस्त्र त्या ठिकाणी या पूर्ण कळेमध्ये अस्त्र कुठं आमच्या शिवशंकराच्या सभेमध्ये अस्त्र सुख देण्यासाठी त्या भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी चिंतन महाराज अस्त्र करत होता. भगवंताला अस्त्र शिवशंकराला नमन हा चंद्र महाराज अस्त्र करत होता. समीप कमळासन देवा ध्यायी तोषमी पंचवदना सता तैसाची विष्णू सामवेदे करुणा स्तविता हे शिवा. महाराज अशा रीतीने अस्त्र कोण ब्रह्मदेव अस्त्र शिवशंकराचं स्तवन अस्त्र करत होते. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी विष्णू परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी शिवशंकराचं स्तवन महाराज अस्त्र करू लागले. सव्यभागी गजानन उवासी चामर घेऊन वामभागी श्रावण मयूरपिच्चा सवन घेऊन तिष्ठतसे. महाराज शिवशंकराचं अस्त्र आसन तुम्ही ऐकलं ना रात्री, किती महाराज अस्त्र आसन मोठं होतं, किती अस्त्र त्याला पाय होते, त्याच्यावरती शिवशंकर अस्त्र बसले होते. उजव्या हाताला महाराज अस्त्र गणपती होते, मूषक अस्त्र जवळच महाराज अस्त्र गणपतीचं अस्त्र त्या ठिकाणी होतं. दक्षिण हाताला कार्तिक स्वामी अस्त्र होते, दक्षिण हाताला कार्तिक स्वामी होते. मोराचा पीस महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेऊन कार्तिक स्वामी अस्त्र डाव्या बाजूला अस्त्र शिवशंकराचे होते म्हणतात. सकळ सुरवर कर जोडून सविताती परमप्रीती करून कोणी सुगंध पात्रे घेऊन तोषवितीस भार्गवा. महाराज अस्त्र 33 कोटी देवच म्हणा सर्वजण अस्त्र शिवसभेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले होते. आपापल्या ज्ञानानुसार, आपापल्या कर्मानुसार, आपापल्या गुणानुसार अस्त्र भगवंताचं शिवशंकराचं अस्त्र स्तवन अस्त्र करत होते. त्या शिवशंकरला सुख देण्याचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी करत होते म्हणतात. अष्टदिशा अष्टवैभव दीर्घ शरीर परम क्रूर दिशा रक्षिती तत्पर शिवाज्ञा करुणिया. महाराज अस्त्र सिद्धी अस्त्र तिथं उभे होत्या, सिद्धी सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी दाशा महाराज अस्त्र होत्या, भगवंताचे अस्त्र सेवा करण्याचं काम करत होत्या. अष्टभैरवत महाराज अस्त्र अष्टभैरवानं जर काम सोडून दिलं ना महाराज, शिवानं जर त्यांना आज्ञा नाही केली, अष्टभैरवानं आपलं काम सोडून दिलं की पृथ्वी महाराज अस्त्र अशी राहणारच नाही. कशी होणार महाराज अस्त्र अशी होणार. पण त्या अष्टभैरवाचं शरीर सुद्धा महाराज अस्त्र साधन होतं. अष्टभैरव हे अंगानं सुद्धा महाराज अस्त्र जाडजुड, पुन्हा डोळे त्यांचे मोठमोठाले, शरीर अस्त्र वा ढव्ये
असं अस्त्र त्यांची शरीर आकृती मार्गास्त्र त्या ठिकाणी कशी आहे? मार्गास्त्र दष्टपुष्ट शरीराची अष्टभैरवत मार्गास्त्र आणि हे सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी अष्टभैरव महादेवाच्या सभेमध्ये त्या भगवंताला हात जोडून अस्त्र उभे होते. 4 वेद शास्त्र 18 पुराणे अपूप पुराणे ही 14 विद्या 64 कळा त्याही सभे माझी तिष्ठती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण म्हणतो 6 शास्त्र 18 पुराण पुन्हा महाराज अस्त्र 4 वाच्या 64 कळा हे आपण अस्त्र काय म्हणतो? या पुस्तकाला किंवा अस्त्र ज्ञानाच्या साधनाला अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो. पण असं नाही महाराज, या साक्षात मूर्तीत 4 शास्त्र तिथं महाराज अस्त्र त्या शिवसभेमध्ये अस्त्र मनुष्य रूपाने अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या समोर अस्त्र त्या ठिकाणी उभे होते. भगवंताचं अस्त्र स्तवन त्या ठिकाणी अस्त्र हे सर्वजण करू लागले. नवग्रह कर जोडून सविता आहे पंचवदन नवनाग सहस्त्रवदन मूर्तिवंत तिष्ठती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी नवग्रह हे नवग्रह अस्त्र मनुष्य रूपामध्ये तिथं अस्त्र तिष्ठत होते. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी 9 सर्प महाराज अस्त्र 9 नागत ना ते 9 नाग सुद्धा अस्त्र त्या आमच्या शिवशंकराच्या त्या सभेमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या पुढे अस्त्र हात जोडून उभे होते म्हणतात. मनोती आमचे भाग्य उदले चर्म चक्षुनी अवलोकिले आमचे नष्टचर्य सरले कार्यसिद्धी निश्चये. आता जोडून सर्वजण अस्त्र शिवशंकराच्या सभेमध्ये महाराज अस्त्र होते. सभा अस्त्र पाहू लागले कोण कोण इथं कोण कोण नाही. हे ऋषी महाराज अस्त्र प्रत येऊन गेलेले असणारे ऋषी गारानं सांगायला गेलेले ऋषी अस्त्र तिथं बघू लागले. त्याने हे सर्व अस्त्र त्या ठिकाणी बघितलं. हात अस्त्र शिवशंकराला जोडले आणि एकमेकाला म्हणू लागले आपल्या आपल्या मनाला अस्त्र म्हणू लागले की आमच्या अस्त्रे चर्मचक्षुत महाराज अस्त्र. चर्मचक्षु म्हणजे या देहाला जडलेले अस्त्रे डोळे, तर या डोळ्यानं अस्त्र आपण प्रतिसृष्टी महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाहतो. पण हे धन्यता मानू लागले की या मानव देहाच्या डोळ्यानं अस्त्र आम्हाला शिवसभा अस्त्र त्या ठिकाणी बघायला भेटली ना, मग आमचं अस्त्र कोणतं कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण कार्य कोणतं करतो महाराज अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र सांगू आले की आपण अस्त्र चांगलं कार्य करतो का महाराज? आपलं अस्त्र दैनंदिन जीवनामधलं अस्त्र कर्म आहे का? हे कर्म अस्त्र त्या ठिकाणी चांगलं नाही. ते म्हणले आमचं नष्टचर्य अस्त्र आज संपलं. ज्यावेळेस भगवंताची शिवशंकराची अस्त्र त्या ठिकाणी सभा बघितली ना, तर नष्टचर्य महाराज आज आमचं अस्त्र खुंटलं म्हणते. या डोळ्यानं अस्त्र ती सभा बघितली ना, काय भगवंताचा अधिकार आहे. अहो सर्व 33 कोटी दिवा अस्त्र शिवशंकराचे अस्त्र सभेमध्ये अस्त्र येतात आणि या चर्मचक्षुन अस्त्र आम्ही बघतो ना, मग आम्ही अस्त्र धन्य झालो. आमचं अस्त्र ते नष्टचर्य महाराज अस्त्र आज संपलं. आम्हाला आता अस्त्र जन्मायचं नाही आणि मरायचं नाही. हे सर्व कार्य अस्त्र आमचं आज सिद्धीला गेलं. असे अस्त्र ते ब्राह्मण अस्त्र एकमेकाला मनोमनी अस्त्र म्हणू लागले. पुढील अध्यायी कथन गणासहित शिववर्णन ऋषी पहाती त्रिनयन ते श्रवण करोत सावचित्त. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले की या अध्यायामध्ये आता ऋषीनं काय केलं, महाराज शिवशंकराची सभा अस्त्र त्या ठिकाणी बघितली. महाराज अस्त्र आता पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी अस्त्र काय करतील महाराज, गण अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची शिवशंकराची स्तुती असणारी करतील. आणि पुन्हा आणखीन महाराज अस्त्र जे काही या शंकराचं अस्त्र स्वरूप आहे, भगवंत अस्त्र शिवशंकर दिसतात कसे, महाराज अस्त्र ते या डोळ्यांना अस्त्र बघितल्यानंतर बघायला अस्त्र त्या ठिकाणी कसे वाटतात, हे सर्व शंकराचं जे वर्णन आहे ते अस्त्र पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी अस्त्र आहे म्हणतात. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संवाद मल्हार महात्म्य सदा परिसोत प्रेमळ भक्त निश्चिम मार्तंड उपासक जो.